आणि आता सविस्तर वृत्त। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार इथं बळवंत वानखेडे यांच्या विजयी जल्लोष मिरवणुकीत महिलेला मारहाण करण्यात आली। यानंतर चांदूर बाजार शहरात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास करत 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि 3 जणांना अटक करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार शहरातल्या गाडगेनगर चौकाजवळ काँग्रेस उमेदवार निवडून आल्याचा आनंद साजरा केला जात होता। दरम्यान या मार्गावरून एक महिला आपल्या पतीसह आपल्या घराकडे जात असताना विशिष्ट समाजातील 2 ते 3 युवकांनी महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली। यावरून त्या महिलेचे पती, भासरे आणि आणखी काही नागरिकांनी युवकांना जाब विचारला असता 10 ते 15 युवकांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचं फिर्यादीनं तक्रारीत नमूद केलं आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील 3 युवकांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी चांदूर बाजारमध्ये तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली असून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवणाऱ्या डीजेचं वाहन सुद्धा पोलिसांनी जप्त केलं आहे। आज चांदूर बाजार शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी चांदूर बाजार शहर पूर्णतः शांततेच्या मार्गातून कडेकोट बंद करण्याचं नियोजन केलेलं आहे। म्हणून माझे प्रशासनाला विनंती आहे की हा जो आता विजयाचा उन्माद काही विशिष्ट धर्मीयांनी सुरू केलेला आहे त्याला कृपया प्रशासनाने आळा घालावा, नाहीतर परिस्थिती गंभीर होण्याची या ठिकाणी दाट शक्यता